खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। सर्व रक्तदात्यांच्या आणि या ठिकाणी उपस्थित रक्तदान केल्यानंतर कोणत्याही रक्तदात्याने त्वरित त्या ठिकाणाहून जाऊ नये। आपण 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी आराम करून आले। या ठिकाणी आपल्यासाठी जे पेय बिस्किट कॉफी या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचा आपण सेवन करूनच जायचं आहे। तसेच आपल्या सन्मानासाठी या ठिकाणी प्रशस्ती पत्रकाधिक सन्मान चिन्ह या ठिकाणी आयोजकांच्या वतीने ठेवलेलं आहे। त्याचा सुद्धा आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उपविभाग प्रमुख आणि कार्यक्रमाचे आयोजक श्री कैलाश मनोहर पाटील यांना मी नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी रक्तदान संदेश आंबेडकर, महेश देवरे, चिन्मय संतोष पाटील, गजानन कांबळे, अश्विन चौधरी आणि शेखर भंडारी या सर्व रक्तदात्यांना मी नम्र विनंती करतो। माननीय आमदार महोदय साहेब यांचा माननीय नगरसेवक श्री शैलेशदादा मनोहर पाटील साहेब यांच्या वतीने भव्य असा सत्कार आणि कैलास मनोहर पाटील यांच्या माध्यमातून आमचे सहकारी माजी मित्र दिवा शहराचे उपशहर प्रमुख सन्मान्य ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आपले शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज कैलास पाटील यांनी हा रक्तदान मोठ्या भव्य दिव्य अशा प्रमाणात ठेवलेला आहे। कारण रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान हा केलंच पाहिजे। रक्तदान केल्यानंतर समोरच्याचा जीव आपण प्राण वाचू शकतो। एक जर आपण रक्ताची पिशवी दिली तर आपण 3 जणांचा प्राण वाचू शकतो। कारण ते एका रक्ताच्या पिशवीमध्ये पांढऱ्या पिशव्या असतील, दुसऱ्या 2 वेगळ्या पिशव्या असतील आणि आपला एक रक्त, तर 3 जणांचा आपण जीव वाचू शकतो। म्हणून माझं आव्हान आहे, आज 20 तारखेला शैलेशचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त जास्तीत जास्त रक्तदान करून आणि लोकांचं प्राण वाचवावं अशी मी नागरिकांना आवाहन करतो। आणि शैलेश आमचा अतिशय ठाण्याचा कार्यकर्ता, कष्ट करणारा कार्यकर्ता, जनतेमध्ये मिसळणारा कार्यकर्ता आहे। अशा कार्यकर्त्याच्या या रक्तदान शिबिर असेल, कुठला कार्यक्रम असेल तर आपण जाणं गरजेचं असतं। म्हणून मी सर्वांना आज रक्तदानाचं आवाहन करतो। साहेब, दिवेकरांना काय संदेश द्याल? दिवेकरांना एकच संदेश देऊ शकतो की आपला हा दिवा शहर आहे, सुजलाम सुफलाम आपण सर्वजण बनवणं आधी तर आहेच, अजून त्याच्यापेक्षा चांगला आपण बनवणार आहोत। आता या मधल्या 2-4 दिवसाच्या काळात सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आता माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि उपमहापौर रमाकांत मडवी आणि सर्व या दिवा प्रभागातले सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सुटण्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर केलं। मी सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि असेच चांगली कामं आपण या दिवा शहरासाठी करूया। धन्यवाद।